विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामधील पवित्र पोर्टलच्या ज्या जाहिराती आहेत त्या आपण पाहिल्या होत्या। तर या व्हिडिओमध्ये आपण पुढील जाहिराती ज्या सेकंड फेजसाठी पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पाहिजेत आणि टप्पा सेकंडसाठी बघा, तर ही जी न्यूज आहे तर बघा, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, तर फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथील ही म्हणजेच जाहिरात आहे बघा। तर मराठी माध्यमाच्या प्राथमिक विद्यालयात खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेले, म्हणजे ज्यांनी फर्स्ट फेजसाठी नोंदणी केलेलं आहे फक्त तेच सेकंड फेजसाठी ॲप्लाय करू शकतात किंवा फक्त त्यांनाच याच्यामध्ये संधी आहे। कारण की ज्यांनी 2022ला TAIT टॅट एक्झाम दिलेलं आहे त्यांना फक्त सेकंड फेजमध्येच म्हणजेच त्यांनाच फक्त इंटर होऊ शकतात किंवा त्यांनीच फक्त स्वप्रमाणपत्र करू शकतोय। इतरांना याच्यामध्ये म्हणजे तुम्ही भाग घेऊ शकत नाही। जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांना कोणालाही भाग घेऊ इच्छित नाहीत, फक्त जे टेट 2022ला ज्यांनी एक्झाम दिलेलं आहे त्यांनीच फक्त पात्र राहणार आहेत बघा। तर ज्यांनी एक्झाम दिलेली नाही तर त्यांनी टेट 3 जी येणार आहे आपली, एप्रिलपर्यंत एक्झाम होईल त्याची, एप्रिल जूनमध्ये वगैरे, तर ती तुम्ही एक्झाम देऊ शकता। तर हे फक्त ज्यांनी फर्स्ट फेजमध्ये जे उमेदवार लागलेले नाहीत, तर सेकंड फेजसाठी जे उमेदवार वाट बघत आहेत तर त्यांच्यासाठी आहे। त्याचप्रमाणे जे वरच्या वर्गासाठी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी आहेत बघा। तर ही सोलापूर फलटणमधील न्यूज आहे। तर बघा, तर अनुदानाचे प्रकार प्राथमिक विभागासाठी जर पहिल्या जे म्हणत होते बघा की 1 ते 5 साठी जागा येणार नाही, तर 1 ते 5 साठी देखील जागा इथे भरपूर प्रमाणात येणार आहेत बघा। तर 20% टप्पा अनुदान असलेले म्हणजेच 1 ते 5 करिता बघा, मराठी शिकवण्याचे माध्यम मराठीच आहे तर 20% अनुदानित आणि त्याचप्रमाणे इथं तिन्हीकडे 20% अनुदानित आहेत बघा। 6वी ते 8वी, 1ली ते 5वीसाठी 6वी ते 8वी आणि 6वी ते 8वी करिता बघा। पहिल्या 20% अनुदानितमध्ये सर्व विषय शिकवण्यासाठी पदसंख्या 2 आहेत। त्याचप्रमाणे 20% अनुदानितमध्ये प्राथमिकसाठी 6 ते 8 या वर्गासाठी इंग्रजी विषय आहे। त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्राची देखील पदसंख्या ही 1 आहे। तर इथं इतर मागासवर्गीय, त्याचप्रमाणे विमाप्र, त्याचप्रमाणे SC BC 1 आणि खुला 1 अशाप्रमाणे इथं जाहिरातीसाठी आरक्षण नोंदवलेले आहेत। त्याचप्रमाणे ही देखील फलटणमधीलच न्यूज आहे, पण माध्यमिक व उच्च माध्यमिकची आहे बघा ही। तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे 9 ते 12 या वर्गासाठी पात्र आहे त्यांच्यासाठी बघा। तर माध्यमिक विभाग अनुदानित, तर दिसणार नाही तुम्हाला क्लिअर, मी तर सांगणार आहे। तर माध्यमिक विभाग बघा, इयत्ता 5वी करिता मराठी शिकवण्याचे माध्यम हे मराठीच आहे आणि सर्व विषय शिकवायचे आहेत, तर पदसंख्या 6 आहेत। त्याचप्रमाणे माध्यमिक विभाग अनुदानित आहे 6 ते 8 या वर्गासाठी, शिकवण्याचे माध्यम मराठीच आहे आणि इंग्रजी विषय कुठला, इंग्रजी, तर इंग्रजी विषयाच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे माध्यमिक क्रमांक 3 अनुक्रमांक 3मध्ये बघा, माध्यमिक विभागाची अनुदानित 6 ते 8 या वर्गासाठीच मराठी माध्यम आहे आणि मराठी विषयाच्या 1 जागा आहेत। त्याचप्रमाणे 4 नंबर बघा, अनुक्रमांक माध्यमिक विभाग अनुदानित आहे 6वी ते 8वीसाठी हिंदी विषयाच्या 3 जागा आहेत। त्याचप्रमाणे खाली बघा, तर 5व्या क्रमांकाला अनुक्रमांक माध्यमिक विभाग अनुदानित आहे 6वी ते 8वी करिता सामाजिक शास्त्राच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे माध्यमिक विभाग अनुदानित 6वी ते 8वी करिता संस्कृत ही विषयाची 1 जागा आहे। त्याचप्रमाणे 7वी अनुक्रमांक माध्यमिक विभागाला अनुदानित आहे 6वी ते 8वी करिता विज्ञान विषयाच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे 6वी ते 8वी करिता मराठी माध्यम मराठी गणित आणि विज्ञान या विषयाच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे अनुदानित आहे ही पण। त्याचप्रमाणे अनुदानितसाठीच 6वी ते 8वी करिता इतिहास विषयाच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे 6वी ते 8वीसाठीच अनुदानितसाठी भूगोल विषयाच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे 6वी ते 8वीसाठीच भूगोल विषयाच्या 1 जागा विना अनुदानित आहे ही। त्याचप्रमाणे 6वी ते 8वी करिता विना अनुदानित म्हणजे ज्या अनुदानित नाही आहे, 100% ग्रँटेड नसलेली शाळा विना अनुदानित ही हिंदी विषयाची 1 जागा आहे। त्याचप्रमाणे 6 ते 8वीसाठी बघा, विना अनुदानित आहे ही पण। त्याच ठिकाणी गणित विषयाच्या 2 जागा आहेत। त्याचप्रमाणे 9 ते 10वीसाठी मराठी माध्यम मराठी आणि गणित विषयाची
इथे पण 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे 9वी ते 10वी करिता मराठी माध्यम आहे विज्ञान विषयाच्या 2 जागा आहेत आणि ही अनुदानित आहे. 9 ते 10वीसाठी गणित विषय ही देखील अनुदानितच आहे. त्याचप्रमाणे 9 ते 10 करिता अनुदानित शाळेवरती गणित विज्ञानाच्या 4 जागा आहेत. त्याचप्रमाणे 9वी ते 10वीसाठी अनुदानित शाळेवरती हिंदी विषयाच्या 3 जागा आहेत. त्याचप्रमाणे 9 ते 10 करिता अनुदानितवरती मराठीच्या 1 जागा आहेत. इतिहासची 9 ते 10साठीच इतिहास, मराठी इतिहास, संस्कृत, भूगोल आणि इतिहास, विज्ञान, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र या एक जागा आहेत आणि या अनुदानित आहे 9 ते 10 वर्गासाठी. कोणकोणते विषय सांगितले अनुदानितवरती बघा, हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, भूगोल, इतिहास, विज्ञान आणि इंग्रजी ह्या प्रत्येकी एक जागा आहेत. त्याचप्रमाणे बघा विना अनुदानित बघा 9 ते 10साठीच्या विना अनुदानित आहे ती इंग्रजीची 1 जागा, सामाजिक शास्त्राची 1 आहे, म्हणजेच एडेड नाही आहे. त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेज 11वी 12वीसाठी बघा 40% अनुदानित आहे. भौतिकशास्त्राची 1 जागा आहे फक्त. त्याचप्रमाणे अजून एक आहे बघा उच्च माध्यमिकची जागा 40% अनुदानित आहे, तर ती रसायनशास्त्राची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे जीवशास्त्राची देखील 2 जागा आहेत आणि लेखाकर्म, पुस्तक पालनवन, लेखाकर्म याच्या 1 जागा आहेत. 40% अनुदानितवरतीच आहे या 4 पण. त्याचप्रमाणे 40% अनुदानितवरती ज्युनियर कॉलेजची इंग्रजी विषयाची 1 जागा आहे आणि 40% अनुदानितवरतीच मराठी आणि राज्यशास्त्राच्या 1 जागा आहेत. तर ही जी जाहिरात आहे तर ती ही फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची म्हणजे संलग्नित आहे. त्याचप्रमाणे ही जी नवीन एक जाहिरात आहे बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती जाहिरात पाहिजेत बघा. तर ही जी जाहिरात आहे तर श्री सरस्वती शिक्षण समिती, जानेफाळ, तालुका मेहकर, डिस्ट्रिक्ट बुलढाणा, म्हणजे बुलढाणासाठी आहे बघा. तर मराठी ऑल सब्जेक्ट, डिप्लोमा, TET म्हणजेच की काय DED झालेली पाहिजे. 1 जागा आहे. एकूण पदसंख्या ऑल सब्जेक्ट आहेत बघा, एडेड आहे. त्याचप्रमाणे 6 ते 8साठी एडेड आहेत. इथे देखील सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स, सायन्स या याच्यासाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 9 ते 10 वर्गासाठी बघा एडेड आहे. मॅथेमॅटिक्स या विषयासाठी ग्रॅज्युएशन म्हणजेच मॅथेमॅटिक्स या विषयासाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे हायर सेकंडरी टीचर म्हणजेच ज्युनियर कॉलेजसाठी बघा तर इथे देखील एडेड आहे आणि मराठी विषयाची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे हायर सेकंडरी टीचर एडेड मराठीसाठीच लँग्वेज मराठी आणि हिस्ट्री पहिली बघा आहे एडेड आहे ती हायर सेकंडरीसाठी लँग्वेज मराठी आणि हिस्ट्रीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 1 जागा आहे. त्याचप्रमाणे दुसरी जी आहे ती हायर सेकंडरीसाठीच आहे ती पण एडेड आहे, लँग्वेज मराठी साठी 1 जागा आहे सेपरेट. आणि पहिली जी होती लँग्वेज मराठी आणि हिस्ट्री, ज्यांच्या एका PGमध्ये 2 सब्जेक्ट असतात बघा, मराठी आणि हिस्ट्री, मराठी आणि जिओग्राफी, त्यांच्यासाठी इथं ते दोन्ही मिळून सब्जेक्ट 1 जागासाठी आहे बघा. तर दुसरी जी 5 नंबरची आहे ती लँग्वेज फक्त मराठीसाठी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन 1 जागा आहे. त्याचप्रमाणे हायर सेकंडरी ज्युनियर कॉलेजवरती एडेड इंग्लिश सब्जेक्टसाठी 1 जागा आहे. तर नेक्स्ट जी जाहिरात आहे ती बघा, श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आहे बघा, सेकंडरी हायर सेकंडरीची आहे बघा. श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी, छत्रपती संभाजीनगर 1 या व्यवस्थापनाच्या म्हणजे जाहिरात आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहे बघा. तर पवित्र प्रणालीद्वारे भरणार आहेत. तर बघा इथं अनुसूचित जातीच्या 1 जागा आहेत, विजा A1, भजड 1 जागा आहेत, इतर मागासवर्गीयांच्या 3, विमाप्रची 1 जागा आहे, EWSच्या 6 जागा आहे, SC/BC 10, खुला 15, अशा टोटल एकूण 38 जागा आहेत. तर दिव्यांगासाठीही 1 जागा आहे. तर इथे बघा माध्यम मराठी माध्यमाचे आहेत. तर इयत्ता 5वीसाठी सर्व विषयाच्या 1 जागा आहेत. त्याचप्रमाणे 6 ते 8 या वर्गासाठी विज्ञानाच्या 2 जागा, गणितची 1 आणि संस्कृतची 1 अशी जागा आहेत. त्याचप्रमाणे 9 ते 10साठी मराठीची 1 जागा, हिंदीची 1 जागा, इंग्रजीच्या 6 जागा, संस्कृतची 2, विज्ञानची 1, त्याचप्रमाणे गणितच्या 4 जागा आहेत. त्याचप्रमाणे 11वी आणि 12वी म्हणजे ज्युनियरसाठी बघा आरोग्य व शारीरिक शिक्षण 1, शास्त्रीय गायन 1 अशा जागा आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजी ज्युनियर कॉलेजसाठी इंग्रजी
म्हणजेच भौतिक सायन्ससाठी बघा इंग्रजी माध्यम इंग्रजी म्हणजेच सायन्ससाठी शिकवताना आपण इंग्रजीमधूनच टीचिंग करतो. तर त्याच्यामध्ये बघा इंग्रजी एक विषय आहे, भौतिकशास्त्र 5, रसायनशास्त्र 4, जीवशास्त्र 4, पुस्तपालन व लेखाकर्म 1, सचिवाची कार्यपद्धती 1 अशा टोटल या जाहिराती आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट जाहिरात पाहू आपण. तर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती सेकंड टप्प्यासाठीच आहे. तर ही जाहिरात आहे श्री सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर. जी मागील जाहिराती होती तर त्याच व्यवस्थापनाच्या ह्या जाहिराती आहेत. तुम्ही म्हणाल की एकाच डबल सांगते, तसं नाही. तर एकच संस्था एकाच शाखेच्या अनेक म्हणजेच काय म्हणतो डिपार्टमेंट असतात किंवा संस्था वेगवेगळे, एकच संस्था असते त्याच्या अंडर अनेक शाळा असतात. मग त्या शाळेमध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आता रयत एज्युकेशन सोसायटी त्या रयतच्या अंडर जशा शाळा असतात तशा प्रकारे एकच शाखा म्हणजे शाखा एक असते पण त्याच्या वेगवेगळ्या अशा ब्रँचेस असतात. तर इथे बघा ही देखील छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आहे. तर इथे बघा मराठी 6वी ते 8वी साठी 6 ते 8 साठी बघा इंग्रजी 6 ते 8 साठी बघा इंग्रजी 2, विज्ञान 2, गणित 2, मराठी 1, संस्कृत 1 म्हणजेच या जागा आहेत 2, 2, 4, 5, 6, 7, 8 टोटल जागा आहेत 6 ते 8 वर्गासाठी. त्याचप्रमाणे 9 ते 10 साठी बघा विज्ञानच्या 2, गणितच्या 2, इंग्रजीची 1 अशी ही छत्रपती संभाजीनगरची जाहिराती आहे. त्याचप्रमाणे पुढील जाहिराती आपण पाहू. तर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती जाहिरात पाहिजेत. तर बघा ही जाहिरात आहे श्री सरस्वती शिक्षण समिती जानेफळ तालुका मेहेर डिस्ट्रिक्ट बुलढाणाची आहे. तर इथे बघा मराठी ऑल सब्जेक्ट आहे, एक जागा आहे. त्याचप्रमाणे 6 ते 8 वर्गासाठी मॅथमॅटिक्स सायन्सची जागा आहे, एडेड आहे त्या सर्व. त्याचप्रमाणे 9 ते 10 साठी मॅथमॅटिक्सची एक जागा आहे आणि ज्युनियर कॉलेजच्या मराठी आणि हिस्ट्री. त्याचप्रमाणे एक जागा आहे. हायर सेकंडरीची देखील लँग्वेज मराठीसाठी एक जागा आहे. हायर सेकंडरी टीचर इंग्लिशची देखील एक जागा आहे. तर पहा, तर इथं आपण टोटल पवित्र पोर्टलवरती सेकंड पेजसाठी जेवढ्या संस्थांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे बघा, जाहिराती नोंदवलेल्या आहेत त्यांची संख्या पाहणार आहेत बघा. तर इथं बघा विभाग पुणे विभागातील बघा तर अहिल्यानगरमधील पवित्र पोर्टलच्या सेकंड टप्प्यासाठी 9 संस्थांनी, म्हणजेच तुम्ही इथं म्हणत असाल की या नंबर्स आहेत, तर या नंबर्स नाही ते त्या जाहिरातींच्या नंबर नाही आहे, तर ह्या संस्था आहेत. तर एका संस्थेमध्ये हे बघा इथं लक्षात घ्या, एका संस्थेमध्ये एका संस्थेमध्ये कमीत कमी एक जागा ही असतेच. जास्तीत जास्त 2, 3, 4, 5 असं धरू शकतो आपण. मग ही इथं संस्था आहे, ही संस्था किती आहेत तर ही 9 संस्था आहे. ही जी वरती दिलेली आहे ना ही 9 संस्था आहे. तर या 9 संस्थेमध्ये आता अहिल्यानगरमधील 9 संस्था आहेत. तर पवित्र पोर्टलसाठी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं. 9 संस्थेमध्ये किती जागा, कमीत कमी मी म्हटल्यासारखं एक जागा, जास्तीत जास्त एकपेक्षा जास्त असू शकतात. तर त्याचप्रमाणे पुणे, तर पुण्यामध्ये बघा अहिल्यानगरमधील 92 आहेत. त्याचप्रमाणे पुणेमधील 99 संस्थांनी रोस्टर नोंद केलेले आहे. त्याचप्रमाणे सोलापूरमधील 67 संस्थांनी इथं रोस्टर पूर्ण करून संस्थांनी नोंद केलेली आहे. म्हणजेच टोटल 258 संस्था आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागामध्ये 99 संस्थांनी रोस्टर तपासून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे सांगलीमधील 82, सातारामधील 66, सिंधुदुर्गमधील 9, रत्नागिरीमधील 39 आणि इथं बघायला गेले तर सेकंड फेजसाठी टोटल 295 संस्थांनी काय केलेले आहे की रोस्टर तपासून रोस्टर तपासून घेतलेले आहेत आणि नोंद देखील केलेले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक विभागाच्या बघा नाशिकची 44 संस्थांचे रोस्टर पूर्ण झालेले आहेत. धुळेची 1, जळगावमधील 48 संस्थांच्या आणि नंदुरबारमधील 1 संस्था, टोटल अशा 94 संस्थांच्या रोस्टर तपासून जाहिरात म्हणजे पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी. तर मुंबईमधील बघा मुंबई सेकंड 22 संस्थांच्या झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे रायगडमधील 19, पालघरमधील 3,
ठाणेमधील 16 संस्थांचे रोस्टर तपासून झालेले आहेत. त्याचप्रमाणे टोटल 60 इतर संस्थांच्या रोस्टर या तपासून झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील बघा तर 16 संस्थांच्या रोस्टर तपासून झालेल्या आहेत. जालना 9, परभणी 6, बीड 8, त्याचप्रमाणे हिंगोली 4 आणि टोटल म्हणायचे झालं तर एकूण 43 संस्थांनी. लातूरचे 41 संस्थांच्या रोस्टर या सेकंड टप्प्यासाठी पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे नांदेडच्या 25 आणि धाराशिवच्या 35 आणि टोटल म्हणायचे झाले तर 101 संस्था या सेकंड टप्प्यासाठी रोस्टर तपासणी करून पूर्ण झालेल्या आहेत. अमरावतीची बघायची गेली तर अमरावतीच्या 22 संस्थांच्या रोस्टर तपासून झालेल्या आहेत. अकोल्याची 34, बुलढाणाची 14 संस्थांच्या, वाशिमच्या 9 संस्थांच्या झालेल्या आहेत. यवतमाळची अजून नोंद दिसत नाही तर नोंद झालेली नाही. टोटल 79 संस्थांच्या रोस्टर तपासून पूर्ण झालेले आहेत. त्याचप्रमाणे नागपूर विभाग बघू. नागपूर विभागाच्या 37 नागपूरच्या 37 संस्थांची, चंद्रपूरची 35, त्याचप्रमाणे भंडाराची 46 संस्थांच्या, गडचिरोलीच्या 8 संस्थांच्या, गोंदियाच्या टोटल 18 संस्थांच्या, त्याचप्रमाणे वर्धाच्या 43 संस्थांच्या, टोटल बघायचे झाले तर 187 संस्थांच्या रोस्टर या तपासून पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच 1117 संस्थांच्या टोटल रोस्टर ह्या तपासून पूर्ण केलेल्या झालेल्या आहेत. तसेच ही जी जाहिरात आहे बघा ही बार्शीची आहे. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूरची आहे बघा. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. तर बघा शिक्षण सेवक इयत्ता 5वीसाठी 100% अनुदानित आहे. ग्रँटेड संस्था आहे. सर्व विषय एकूण पदसंख्या ही 1 आहे. शिक्षण सेवक 6 ते 8 वर्गासाठी ग्रँटेड आहे. 100% ग्रँटेड संस्था आहे. तर ग्रँटेड आहे. तर मराठीच्या 3 जागा, हिंदीच्या 3, इंग्रजी विषयाच्या 3 जागा, विज्ञानच्या 6, गणितच्या 4, समाजशास्त्राच्या 3 जागा आहे 6 ते 8साठी. 9 ते 10साठी बघा विना अनुदानित आहे ही. तर 9 ते 10 आणि 11वी 12वीच्या. तर 9 ते 10साठी बघा विना अनुदानित आहे. हिंदीची 1, इंग्रजीची 1 जागा, विज्ञानची 1, गणितची 1, समाजशास्त्राची 1 जागा. त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज म्हणजे 11वी 12वीसाठी बघा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, रसायनशास्त्र म्हणजेच कॉमर्स साठी. त्याचप्रमाणे रसायनशास्त्र ज्यांचं आहे त्यांना 1 जागा अशा आहेत. त्याचप्रमाणे समांतर आरक्षण नियमाप्रमाणे राहील. त्याचप्रमाणे आरक्षणानुसार या जाहिराती आहे. अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीला 5, विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमाप्र, इतर मागासवर्गीय SC BC यांच्यासाठी देखील इथं आरक्षण ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे पवित्र पोर्टलवरती सेकंड टप्प्यासाठी ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या आपण जाहिराती इथं पाहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अजून काही संस्थांच्या जाहिराती ह्या येत आहेत, जाहिराती येणार आहेत, अपलोड होत आहेत. तर आतापर्यंत ज्या पवित्र पोर्टल सेकंड टप्प्यासाठी जाहिरात अपलोड झालेल्या आहे त्यांची आपण माहिती करून घेतलेली आहे. तर शिक्षक भरतीच्या अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.